नमस्ते. मराठी भाषेतले विनोदी लेखक व्यंगकार पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली. यामध्ये त्यांनी एकूण 20 व्यक्तींच्या रेखा रेखाटलेल्या आहेत. या व्यक्ती त्यांना प्रत्यक्षात भेटल्या होत्या की नाही हे माहिती नाही. त्या काल्पनिक आहेत का साक्षात आहेत हेही माहिती नाही. पण ज्यावेळेस पु ल देशपांडेंना विचारलं जातं की या व्यक्ती तुम्हाला जर प्रत्यक्षात भेटल्या तर तुम्ही काय कराल, तर ते आनंदाने उत्तर देतात की मी या व्यक्ती जर मला प्रत्यक्षात भेटल्या तर त्यांना कडकडून मिठी मारेल. तर अशा या व्यक्ती 20 व्यक्तिरेखा आहेत, त्या तुम्ही नक्की वाचा आणि त्यांपैकी तुम्हाला आवडलेली व्यक्तिरेखा कोणती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. तर आपल्याला जर हे पुस्तक वाचायचं असेल तर हे भेटेल कुठे, तर हे पुस्तक आपल्याला अगदी विशेष सवलतीमध्ये साई श्याम पुस्तकालय कन्हेरी रोड येथे उपलब्ध होऊन जाईल. त्यासाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही संपर्क करून या ठिकाणाहून पुस्तक मागवू शकता. धन्यवाद. अनची फळ्यानी टाळ मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा. नमस्ते. मराठी भाषेतले विनोदी लेखक व्यंगकार पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली. यामध्ये त्यांनी एकूण 20 व्यक्तींच्या रेखा रेखाटलेल्या आहेत. या व्यक्ती त्यांना प्रत्यक्षात भेटल्या होत्या की नाही हे माहिती नाही. त्या काल्पनिक आहेत का साक्षात आहेत हेही माहिती नाही. पण ज्यावेळेस पु ल देशपांडेंना विचारलं जातं की या व्यक्ती तुम्हाला जर प्रत्यक्षात भेटल्या तर तुम्ही काय कराल, तर ते आनंदाने उत्तर देतात की मी या व्यक्ती जर मला प्रत्यक्षात भेटल्या तर त्यांना कडकडून मिठी मारेल. तर अशा या व्यक्ती 20 व्यक्तिरेखा आहेत, त्या तुम्ही नक्की वाचा आणि त्यांपैकी तुम्हाला आवडलेली व्यक्तिरेखा कोणती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. तर आपल्याला जर हे पुस्तक वाचायचं असेल तर हे भेटेल कुठे, तर हे पुस्तक आपल्याला अगदी विशेष सवलतीमध्ये साई श्याम पुस्तकालय कन्हेरी रोड येथे उपलब्ध होऊन जाईल. त्यासाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही संपर्क करून या ठिकाणाहून पुस्तक मागवू शकता. धन्यवाद. अनची फळ्यानी टाळ मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा